आणि ही वॉज जस्ट हाऊ मेनी, किती मोठा असेल, 2009चा बर्थ आहे, ऑगस्ट 2009, आणि 2011 म्हणजे 2 वर्ष पण झाले नव्हते. त्या मोमेंटला मला भीती वाटली, इफ समथिंग आय एम किल्ड, व्हॉट विल हॅपन टू हिम. दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट इन माय लाईफ, म्हणजे करिअर मधला, की ज्यावेळेस मला ऍक्च्युअली भीती वाटली. आणि त्या भीती वाटल्या तर मी काय केलं असेल, मी फोन लावला, उचलला, कारण मुंबईमधली त्यावेळी ते घर नव्हतं, म्हणून पुण्याला मिसेस होती, कारण मला 1 महिना झाला होता, अजून घर तिथं रिपेअर चालू होतं, गेस्ट हाऊसला मुलगा असल्यामुळे ठेवू शकत नव्हतं, म्हणून पुण्याला आमचं जे बंधू आहे तिथे ते राहतो. फोन केला, एवढंच सांगितलं, टीव्हीवर काही बघत असेल तर बघू नको, मला काही झालेलं नाही, मी व्यवस्थित आहे, दिस इज द कॉल आहे. फोन ठेवला. आणि मला हे 100% माहिती आहे, त्या मोमेंटला जर मी ऍक्शन घेत नाही तर हे आउट ऑफ कंट्रोल जाणार आहे, आपल्यापैकी कुणाच तरी कॅज्युअली किंवा सगळेच म्हणणार आहे. त्या मोमेंटला मी डिसिजन घेतला, वी नीड टू फाईट, नॉट फॉर माय इंटरेस्ट, कारण तिथं सर्वजण वारकरी होते, वारकरी माझ्या पाठीमागे होते. जर असा गेला झाला तर वारकऱ्यांची जे जीवितहानी होऊ शकते. इन बिटवीन हे सगळं करताना आम्ही ज्या ठिकाणी उभा होतो त्याच्या पाठीमागे टँकर उभा होता, येऊन उभा राहिला तिकडून कुठून तरी, आमच्या लक्ष पण काय मेजर होतं. जसं बघायला गेलं तर टँकर हा पेट्रोलने फुल होता. आता जर तिकडे कुणी अग्रेसिव्ह झालं, त्याच्यावर जर काही काडी पिढी टाकून त्याला लावला, त्याचा स्फोट काय होईल, किती लोक म्हणतील याची गॅरंटी नव्हती. त्या मोमेंटला लक्षात आलं की वारकऱ्यांचे नुकसान, जीवितहानी होऊ शकते, याचा स्फोट झाला तर आणखी लोक मरू शकतात. आय हॅड टू टेक अ कॉल अँड आय ऑर्डर शूट. मग जी काय प्रोसिजर ती फॉलो केली, त्याच्यामुळे शूट करावं लागलं. त्याच्यानंतर त्या शूटिंगमध्ये पुढची काही गोष्टी ज्या व्हायच्या त्या झाल्या. मॉबवरती पुढच्या 10 मिनिटांमध्ये मॉब शांत निघून गेला, नॉर्मलाइज झालं. त्या गाड्या शांत करून कराव्या लागल्या, गाड्या जळून गेल्याच होत्या, पण ते बॉडीमध्ये त्याच्यानंतर लिफ्ट करून आम्ही हॉस्पिटलला नेल्या. हे सगळं करत असताना जी भीती वाटली, एक तर मुलाची वाटली, आणि दुसरी जी भीती वाटली की तिथले जे वारकरी आहेत, जे पंढरपूरहून येतात, वारकरी जातात, ऑलरेडी 6 का काहीतरी डेथ झाले होते, आणखी काही डेथ झाले, तर नेमकं काय उत्तर देणार कुणाला, गव्हर्नमेंटला म्हणून नव्हे, स्वतः ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून मी जर हे जीव वाचू शकत नसेल तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय